लिब्रिऑफिस ड्रॉ मधील चित्रामध्ये मजकूर समाविष्ट करणाऱ्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. यामध्ये आपण चित्रामध्ये मजकूर सह कार्य, मजकुराची रूपरेषा आणि मजकूर बॉक्सेस सह कार्य शिकू. तसेच आपण इंडेंट्स, स्पेस आणि अलाइन टेक्स्ट स्थित करणे, ओळी आणि बाणांना टेक्स्ट जोडणे, कॉलआउट्स आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकू. मजकूर दोन प्रकारे जोडला जाऊ शकतो. यास ओळी आणि बाणासकट काढलेल्या ऑब्जेक्टमध्ये प्रत्यक्ष समाविष्ट करू शकतो. यास टेक्स्ट बॉक्स मध्ये स्वतंत्र ड्रॉ ऑब्जेक्ट प्रमाणे निविष्ट करू शकतो. येथे आपण उबुंटू लिनक्स वर्जन 10.04 आणि लिब्रिऑफिस सूट वर्जन 3.3.4 वापरत आहोत. ड्रॉ फाइल वॉटरसायकल उघडून काही मजकूर समाविष्ट करू. आपल्याला सूर्यापुढील दोन पांढऱ्या ढगांमध्ये क्लाउड फॉर्मेशन मजकूर जोडायचा आहे. पांढरे ढग निवडा. गट प्रवेशाकरिता त्यावर डबल क्लिक करा. वरचा ढग निवडू. ड्रॉइंग टूलबार वरील टेक्स्ट टूल निवडा. तुम्ही पाहू शकता का कर्सर लहान उभ्या ओळीत रूपांतरित होऊन मिचमिचीत आहे. हा टेक्स्ट कर्सर आहे. क्लाउड फॉर्मेशन टेक्स्ट टाइप करू. पेज वर कुठेही क्लिक करा. दुसऱ्या पांढऱ्या ढगासाठी समान टेक्स्ट प्रविष्ट करू. गटाबाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा. याप्रमाणे सूर्याला नाव देऊ. ऑब्जेक्ट मध्ये टेक्स्ट समाविष्ट करण्यापेक्षा सोपे काही नाही. नंतर ग्रे ढगांचा गट निवडू. पूर्वीप्रमाणे गटात एंटर करण्यास त्यावर डबल क्लिक करा. प्रत्येक ढगामध्ये रेन क्लाउड टाइप करा. ग्रे ढगामध्ये असलेला टेक्स्ट काळ्या रंगात असल्यामुळे दिसत नाही. चला टेक्स्टचा रंग पांढरा करू. टेक्स्ट निवडा आणि कॉन्टेक्स्ट मेन्यू साठी राइट क्लिक करून कॅरेक्टर निवडा. कॅरेक्टर डायलॉग बॉक्स दिसेल. फॉन्ट इफेक्ट्स टॅब वर क्लिक करा. फॉन्ट कलर फील्ड मध्ये स्क्रोल डाऊन करून व्हाईट निवडा. ओके वर क्लिक करा. फॉन्टचा रंग पांढरा झाला आहे. याप्रमाणे दुसऱ्या ढगाचा टेक्स्ट रंग बदलू. टेक्स्ट निवडा आणि राइट क्लिक करून कॅरेक्टर निवडा. फॉन्ट कलर मध्ये व्हाईट निवडा. गटाबाहेर येण्यास पेज वर कुठेही डबल क्लिक करा. त्याचप्रमाणे आयतामध्ये माउंटेन शब्द टाइप करू जे माउंटेन रेखाटते. तुम्ही अक्षरासाठी टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता जे फॉन्ट स्टाईल बदलून त्यास विशेष परिणाम देईल. तुम्ही परिच्छेदासाठीही टेक्स्ट ची रूपरेषा काढू शकता जे टेक्स्ट एकांतरित, इंडेंट्स किंवा अंतर आणि टॅब स्थान सेट करते. तुम्ही हे डायलॉग बॉक्सेस यापैकी कॉन्टेक्स्ट मेन्यू वरून किंवा मेन मेन्यू वरून उपलब्ध करू शकता. कॅरेक्टर डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास मेन मेन्यू वरून फॉर्मॅट आणि कॅरेक्टर निवडा. पॅराग्राफ डायलॉग बॉक्स उपलब्ध करण्यास मेन मेन्यू वरून फॉर्मॅट आणि पॅराग्राफ निवडा. जमिनीवर पाण्याचा संचय कुठे होतो हे दाखविण्यास आयत मध्ये जाड ओळ काढू. ड्रॉइंग टूलबार वरून लाईन निवडा. कर्सरला पेज वर घ्या. माऊसचे डावे बटण दाबून डावीकडून उजवीकडे ड्रॅग करा. आडवी ओळ काढा जी आयताला दोन समान भागात विभागेल. जमीन दोन भागात विभागली आहे. आता ओळ मोठी करू. ओळीला निवडून कॉन्टेक्स्ट मेन्यू साठी राइट क्लिक करा. लाईन वर क्लिक करा. लाईन डायलॉग बॉक्स दिसेल. स्टाईल फील्ड मध्ये ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा. अल्ट्राफाईन 2 डॉट्स 3 डॅशेस निवडा. विड्थ फील्ड मध्ये व्हॅल्यू पॉइंट 70 एंटर करा. ओके वर क्लिक करा. आपण ओळ मोठी केली आहे. आयताच्या आत ग्राउंड वॉटर टेबल टेक्स्ट समाविष्ट करू. प्रथम टेक्स्ट टूल निवडा. यासाठी ड्रॉइंग टूलबार वर कॅपिटल टी पर्याय आहे. ड्रॉ पेज वर या. कर्सर स्मॉल कॅपिटल आय च्या खाली प्लस साइन मध्ये रूपांतरित झाला आहे. आयतामध्ये क्लिक करा. टेक्स्ट बॉक्सचे निरीक्षण.
येथे ग्राउंड वॉटर टेबल टाइप करू. टेक्स्ट बॉक्सच्या मध्यभागी मजकूर संरेखित करण्यास टेक्स्ट बॉक्सच्या आत कर्सर ठेवा. वर असलेल्या स्टँडर्ड टूलबार मधील सेंटर्ड आयकॉनवर क्लिक करा. याप्रमाणे आयतामध्ये रेन वॉटर फ्लोज फ्रॉम लँड इंटू रिव्हर्स अँड सी टेक्स्ट जोडू. असाइनमेंटसाठी ट्युटोरियल थांबवा. चौकोन काढा. दिस इज अ स्क्वेअर टेक्स्ट समाविष्ट करा. चौकोनाला 4 समान बाजू आणि कोन असतात. प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. चौकोन चतुर्भुज असतो. टेक्स्ट डायलॉग बॉक्स मधील पर्याय वापरून हे टेक्स्ट फॉरमॅट करा. टेक्स्टला फॉन्ट, साइज, स्टाईल आणि अलाइनमेंट पर्याय लागू करा. डायग्राम मधील बाण व्यवस्थित लावू. हे बाण जमिनीच्या पाण्याचे बाष्पीभवन, वनस्पती आणि ढगातील पाण्याचे अंग दर्शविते. डाव्या बाजूचे बाण निवडू. डोंगराच्या दिशेने क्लिक आणि ड्रॅग करा. मधला बाण निवडू. झाडाच्या दिशेने क्लिक आणि ड्रॅग करा. तिसरा बाण पाण्यावरून ढगापर्यंत पाण्याचे बाष्पीभवन दर्शविते. डोंगरावरून खाली वाहते पाणी दाखविण्यास कर्व्ह पर्याय वापरून ओळ काढू. ड्रॉइंग टूलबार वरून कर्व्ह वर क्लिक करून फ्री फॉर्म लाईन निवडा. डोंगराच्या टोकावर कर्सर ठेवा. माऊसचे डावे बटन दाबून खाली ड्रॅग करा. वक्र ओळ काढली आहे. प्रत्येक बाणाला वर्णन जोडू. उजव्या बाजूचा पहिला बाण निवडून इव्हॅपोरेशन फ्रॉम रिव्हर्स अँड सीस टाइप करा. पेजवर कुठेही क्लिक करा. टेक्स्ट ओळीवर दिसेल. लक्ष द्या, टेक्स्ट नेमके ओळीवर स्थित झाल्यामुळे ते अस्पष्ट आहे. टेक्स्टला ओळीवर घेण्यास ओळीवर क्लिक करा. टेक्स्ट आडवे स्थित झाले आहे. कर्सरला टेक्स्टच्या शेवटी ठेवून एंटर की दाबा. पेजवर क्लिक करा. टेक्स्ट संरेखित झाला आहे. टेक्स्ट ओळीवर टाइप झाला असून कॉन्टेक्स्ट मेनूवरील पर्याय वापरून बाणाला रचू शकता. कॉन्टेक्स्ट मेनू वापरून फॉन्ट आकार फॉरमॅट करू. इव्हॅपोरेशन फ्रॉम रिव्हर्स अँड सीस टेक्स्ट वर क्लिक करा. टेक्स्ट आडवा झाला आहे. टेक्स्ट निवडून कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करा. साइज निवडून 22 वर क्लिक करा. फॉन्टचा आकार बदलला आहे. इतर बाणासाठी खालील टेक्स्ट टाइप करू. इव्हॅपोरेशन फ्रॉम सॉइल, इव्हॅपोरेशन फ्रॉम व्हेजिटेशन, रन ऑफ वॉटर फ्रॉम द माउंटन्स. राखाडी ढगातून पडता पाऊस दाखवू. पाऊस दाखविण्यास बिंदुकीत ओळ काढू जे ढगावरून खाली पाऊस पडताना दाखवेल. ड्रॉइंग टूलबार वरून लाईन एंड्स विथ एरो निवडा. डाव्या बाजूच्या पहिल्या राखाडी ढगावर कर्सर ठेवा. डावे माउस बटन दाबून त्यास खाली ड्रॅग करा. कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट क्लिक करून लाईन वर क्लिक करा. लाईन डायलॉग बॉक्स दिसेल. स्टाईल ड्रॉप डाउन यादीवर क्लिक करा आणि 2 डॉट्स 1 डॅश निवडा. ओके वर क्लिक करा. आपण बिंदुकीत बाण काढला आहे. या ढगासाठी आणखीन 2 बाण कॉपी पेस्ट करू. आणखीन 2 बाण इतर ढगासाठी कॉपी पेस्ट करू. बिंदुकीत बाणावर रेन टेक्स्ट जोडू. टेक्स्ट बॉक्स मध्ये वॉटर ऑब्जेक्टच्या वर इव्हॅपोरेशन टू फॉर्म द क्लाउड्स टाइप करा. ड्रॉइंग टूलबार वरून टेक्स्ट टूल निवडा आणि दाखविल्याप्रमाणे टेक्स्ट बॉक्स काढा. त्याच्या आत इव्हॅपोरेशन टू फॉर्म द क्लाउड्स टाइप करा. ड्रॉइंग टूलबार वरून टेक्स्ट टूल निवडा. ग्रे ढगाच्या पुढे टेक्स्ट बॉक्स काढा. त्यात कंडेन्सेशन टू फॉर्म रेन टाइप करा. प्रथम क्लिक मध्येच टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरवर क्लिक करून टेक्स्ट बॉक्स वळवा.
हव्या त्या ठिकाणी त्यास ड्रॅग करा आणि ड्रॉप करा. अगोदरच्या पायऱ्या अनुसरून वॉटरसायकल डायग्राम हे शीर्षक देऊ. टेक्स्ट बॉक्स वापरून टेक्स्ट फॉर्मॅट ठळक करू. आपण वॉटरसायकल डायग्राम हे चित्र पूर्ण केले आहे. आता कॉलआउट्स बद्दल शिकू. कॉलआउट्स म्हणजे ड्रॉ पेज मधील विशेष बॉक्सेस जे तुमचे लक्ष वेधते किंवा ऑब्जेक्ट किंवा स्थान दर्शविते. उदाहरणार्थ सर्व चित्र कथामध्ये कॉलआउटच्या आत टेक्स्ट समाविष्ट आहे. ड्रॉ फाइल मध्ये नवीन पेज जोडू. मेन मेन्यू वरून इन्सर्ट निवडून स्लाइड वर क्लिक करा. नवीन पेज समाविष्ट झाला आहे. कॉलआउट काढण्यास ड्रॉइंग टूलबार वर जा. कॉलआउट आयकॉन पुढील लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा. अनेक कॉलआउट्स दिसतील. रेक्टँग्युलर कॉलआउट वर क्लिक करू. कर्सर पेज वर घ्या. माऊसचे डावे बटन दाबून ड्रॅग करा. आपण कॉलआउट काढला आहे. इतर ऑब्जेक्ट साठी केल्याप्रमाणे तुम्ही कॉलआउटच्या आत टेक्स्ट एंटर करू शकता. डबल क्लिक करून कॉलआउटच्या आत दिस इज एन एक्झाम्पल टाइप करा. हे ट्युटोरियल येथे संपत आहे. या ट्युटोरियल मध्ये आपण मजकूरसह कार्य, मजकुराची रूपरेषा, टेक्स्ट बॉक्सेस सह कार्य शिकलो. इंडेंट्स, स्पेस, अलाइन टेक्स्ट स्थित करणे, ओळी, बाणांना टेक्स्ट जोडणे, कॉलआउट्स आत टेक्स्ट समाविष्ट करणे शिकलो. खालील असाइनमेंट करा. स्लाइड मध्ये दाखविल्याप्रमाणे वह्यांचे लेबल आणि आमंत्रण पत्र बनवा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.